सध्या राज्यामध्ये वन्यजीव आणि मनुष्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय। नागपूर, नाशिक, ठाणे, पुण्यामध्ये सातत्याने बिबट्या दिसून येतोय। चंद्रपुरातील वाघ आणि मनुष्य हा संघर्ष सर्वश्रुत आहे, त्यामुळे राज्य सरकारही चिंतेत आहे। वन विभागाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या संघर्षात मागच्या 11 वर्षात तब्बल 564 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत। त्यामुळे हा संघर्ष किती विकोपाला गेला हे स्पष्ट होतं। या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर सर यांनी वन विभागाला जे आकडे मागितले आणि माहिती मागितली त्यामध्ये अनेक धक्कादायक आकडे पुढे आले आहे। सर, नेमकी काय माहिती तुम्ही मागितली होती आणि काय आकडे सांगतात? मी एक फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक RTI केला होता आणि त्यांना 2014 ते 2025 या काळामध्ये मनुष्य आणि वन्यजीव यांचा जो संघर्ष नेहमी होतो आहे त्यात किती मृत्यू लोक मृत्यू पावले हे मी त्यांना विचारलं होतं की 2014 ते 2025 या काळामध्ये या संघर्षामध्ये 564 लोक गेलेले आहेत। तर जनावरं असेल किंवा त्यांचे शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी असेल यांच्यावरही मोठ्या प्रमाणात हल्ले झाले, फार मोठ्या प्रमाणावर हल्ले झालेले आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की त्यांना कॉम्पन्सेशनही द्यावं लागलेलं आहे। ते आकडे काय आहे? ते आकडे असे आहेत की 2024-25 मध्ये जे डेथ झालेले आहेत या कॅटल डेथ ते 7118 आहे। त्याचप्रमाणे 2025-26 या काळामध्ये 2534 कॅटलचा डेथ झालेला आहे। विशेष करून बिबट्यांच्या हल्ल्यातला एक प्रश्न होता, कुठेतरी बिबट्याची ए श्रेणी आहे ती बदलावी अशी देखील एक मागणी होती। ते शक्य आहे का? बरोबर आहे, त्याची नसबंदी करावी असं सांगण्यात आलेलं आहे, परंतु इतकं सोपं नाही आहे ते। कारण काय झालेलं आहे की जे बिबटे आहेत आता जंगलामध्ये बिबट्यांची संख्या खूप झालेली आहे, वाघांची संख्या खूप झालेली आहे, पण जंगल लहान पडतं आहे। तर अशा वेळेला आपण काय करावं तर यासंबंधी अभ्यास केला पाहिजे। मागच्या 11 वर्षामध्ये वन्यजीव प्राणी आणि मनुष्यांच्या संघर्षामध्ये 564 नागरिकांना आपले जीव गमावे लागले। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.